साठी लढला, तो शिवाजी महाराजांसोबत होते. त्यांच्या बलिदानामुळे, त्यांच्या क्रांतिकारी लढाईमुळे आज आम्ही मान सन्मानाने जगत आहोत. गुलाम बनवलं होतं इथल्या म्हणून व्यवस्थेने आम्हाला. अरे सिद्धनाथ लढला म्हणून आज तुम्ही आम्ही ताट मानून जगत आहोत. भीमाच्या कृपेने जे एसी मध्ये बसू लागले, एसीच्या बाहेर राहणारे एसी मध्ये बसू लागले, एसीच्या गाडीत फिरू लागले. दादाने म्हटलं एसीच्या गाडीमध्ये फिरू लागले. परंतु मला म्हणायचं आहे, अरे भीमाच्या कृपेने एसी मध्ये बसू लागले, एसी मध्ये बसून ते देशी ढोसू लागले. भीमाच्या कृपेने एसी मध्ये बसू लागले, अरे आज तेच एसी मध्ये बसून देशी ढोसू लागले. भीमाच्या विचाराची जे आग प्याले, त्यांनीच दीप प्रज्वलित केले, ते आज जागे झाले. बाकीचे मात्र दुरूनच नुसते सेकणारे झाले, दुरूनच नुसते सेकणारे निघाले, दुरूनच नुसते सेकणारे निघाले. बाबा तुझ्या समाज विकण्यात तुमचे दलाल झाले, बाबा तुमचा समाज विकण्यात तुमचे दलाल झाले. भोळे बिचारे लेकरे तुमचे तिथेच हलाल झाले, तिथेच हलाल झाले. आणि ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे मोहनदादा जोंधळे लिहितात, जो वादा करते हैं वो, जो लोग वादा करते हैं वो अक्सर तोड़ देते हैं. कुछ लोग वादा करते हैं वो अक्सर तोड़ देते हैं. गौतम की राह पर जो चलना छोड़ देते हैं, करते हैं नेक दिल से इबादत. मोहन दादा जोंधळे लिखते हैं, करते हैं नेक दिल से इबादत मोहन. दुनिया में वो तूफान का रुख बदल देते हैं, दुनिया में वो तूफान का रुख मोड़ देते हैं. शांति के दामन को क्रांति का दाग लगा देंगे, शांति के दामन को क्रांति का दाग लगा देंगे. और मिटाना है अगर अंधेरा, चराग लगा देंगे. जिसने तुम्हारे किस्मत में लिख दी है गुलामी, जिसने तुम्हारे किस्मत में लिख दी है गुलामी, ऐ भीम के बच्चे उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो. भुजबळ सवाई सुंदर गीत गायलं. त्या सिद्धनाथ जसा लढाना, सुंदर क्रांतिकारी विषय. परंतु सिद्धनाथ कसा लढला, का लढला, सदर गीतामध्ये आपल्या सेवेत या ठिकाणी मांडत आहे. त्या वडूर गावामध्ये संभाजी महाराजांचा खून केला पेशव्यांनी, गनिमी कावा केला. आमच्या बहुजनाच्या राजाचा गनिमी कावा करून त्यांनी खून केला, हाल अपेष्टा केल्या. जागोजागी त्यांना बऱ्याच ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अन्य अत्याचार 32 दिवस केले. हे सिद्धनाथांना कळालं, आमच्या राजाचा खून इथल्या मनोव्यवस्थेने केलेला आहे. या व्यवस्थेचा बदला घेण्यासाठी सिद्धनाथ कशा पद्धतीने लढला. आणि आमच्या गळ्यामध्ये मडकं पाठीला झाडून, सदर गीतामध्ये आहे का,
ना झुकले रे पाचशे पोटामध्ये अन्न नव्हतं तरी लढत राहिले ना झुकले ना झुकले रे ना झुकले ना थकले पेटून उठले सिद्धना कसा लढला आणि 500 महार सिद्धनाका सोबत कसे लढले ना झुकले ना थकले पेटून उठले ना झुकले ना थकले पेटून उठले अरे सिद्धनाक लढताना तलवारधारी होता असा तसा नव्हता भाऊ आता आमचे असे काही झाले एक क्वार्टर पेले की काय द्यायला कुठं रस्त्यावर कुठं काय करणार हॅलो हॅलो अरे सिद्धनाक लढताना तलवारधारी होता राहुल दादा अरे अपमानाचा बदला त्यांच्या जिव्हारी होता आपल्या कापले 28,000 पेशवे क्रांती भूषण कापले 28,000 क्रांती भूषण कारण एक महार 56 ला भारी होता एक महार 56 ला भारी होता आणि त्यावेळेस निर्माण झाली अरे सारे दिवसासारखे 56 पाहिले कारण की एक आहे का जयशाला 56 आले होते अशी खुपसायचे परवाई असे काढायचे कारण ना थकले ना झुकले पेटून उठले ना थकले ना झुकले पेटून उठले ना थकले ना झुकले पेटून उठले मग कसे लढले अरे भगवानी पेशवे कापून टाकले आणि बगऱ्यावाने पेशवे कापून टाकले सर सैन्यपती सिद्धनाथ महाराजा सर सेनापती अरे ढाल आणि तलवार घेऊन हाती सिद्धनाथांनी नेतृत्व केलं 500 महाराजांचं मी तुमच्या सोबत आहे म्हणला आज ही स्वाभिमानाची अख्तरों में फूल खिलाने की बात कर चट्टानों को ठोक से उड़ाने की बात कर दौड़ता है कर रगों में खून भीम का तो जातिवाद को तो मिट्टी में मिलाने की बात कर
सिद्धनाथ महाराजा सर सेनापती सिद्धनाथ महाराजा सर सेनापती सिद्धनाथ महाराजा सर सेनापती ढाल आणि तलवार घेऊन आले तलवार घेऊन आले भीमा गोरे गावी ती कपाळी माती भीमा गोरे भीमा गोरे गावाची कपाळी ही माती कारण भीमा गोरेगावची सिद्धनाथ महाराजा सर सेनापती सिद्धनाथ महाराजा सर सेनापती ढाल आणि तलवार घेऊन आले भीमा गोरे गावाची कंपाळी माती भीमा गोरे गावाची रणसिंग भुंगून काढून छाती ना हटले ना विकले तुटून पडले ना हटले ना विकले तुटून पडले ना हटले ना हटले रे ना हटले ना विकले तुटून पडले अरे बबरावानी पेशवे कापून टाकले बबरावानी पेशवे कापून टाकले बबरावानी पेशवे कापून टाकले बबरावानी पेशवे कापून टाकले ये तैराक है समंदर के ये तैराक है समंदर के दरिया का किनारा नहीं चाहते और ये सब शेर है मेरे भीम बाबा के अरे किसी के बाप को नहीं रहते ये किसी के बाप को नहीं रहते भीमा गोरे गावात भीमा नदी काठी भीमा गोरे गावात भीमा नदी काठी भीमा गोरे गावात भीमा नदी काठी लढाईची होती स्वाभिमानासाठी लढाईची होती स्वाभिमानासाठी लढाईची होती स्वाभिमानासाठी भीमा गोरेगावात भीमा नदी काठी अरे लढाई ती होती स्वाभिमानासाठी लढाई कुठल्या धन दौलतीसाठी नव्हती किंवा कुठल्या राज्यासाठी नव्हती किंवा कोणाची राणी करून नेली म्हणून त्याच्यासाठी ती लढाई नव्हती ही लढाई कशासाठी होती या भारतामध्ये जे तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात आमच्या सावलीचा बिटाळ होत होता आमच्या गळ्यामध्ये तुम्ही मडकं दिलं होतं आम्हाला स्वाभिमानाचं जगणं या भारतात जगायचंय हीच आमची मागणी त्यावेळेस सिद्धनाथाची होती बाजीराव पेशव्याला त्यांनी बोलले होते आम्हाला आमचा स्वाभिमान पाहिजे परंतु बाजीराव पेशवा चिडून म्हणाला सुविचार ठोकावीत असला तुम्हाला मी स्वाभिमान देणार नाही म्हणून त्या स्वाभिमानासाठी आणि सन्मानासाठी ही भीमा कोरेगावची लढाई होती म्हणून सिद्धनाथ लढले उगाच नाही म्हणून भीमा कोरेगावात भीमा नदी काढले लढाईची होती त्या स्वाभिमानासाठी केला अत्याचाराचा
सिद्धनाग सुरवीर त्या महाराजांच्या पाठी. सिद्धनाग एवढा बलशाली होता, एक ऐकायला 56 जणाला कापले उगच नाही भाऊ. म्हणून त्या महाराजांचं रक्त तुमच्या अंगात आहे, किंमत तुमची आता एका संघात आहे. अरे रात्रच नसून वैऱ्याची दिवस सुद्धा क्रांतीभूषण अशी शपथ तेव्हा महाराजांची होती, अशी शपथ तेव्हा त्या महाराजांची होती. कारण केला अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, केला अत्याचाराचा बदला घेण्यासाठी. कारण की सिद्धनागाची तलवार ही 65 किलोची होती. कारण जेवण पाहिलं तर 5 माणसाचं जेवण एकटाच खात होता. एवढी ताकद आणि एवढा कलेजा, एवढा असा मनानी माणसाचे सिद्धनाग होता. केला अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, सिद्धनाग सुरवीर महाराजा पाठी. ना रुसले ना झोपले इमान राखले, ना रुसले ना रुसले ना झोपले इमान राखले. ना रुसले ना झोपले इमान राखले. ना रुसले ना झोपले इमान राखले. ते रुसले नाही बाबा, दुसरं म्हणले नाही, एका जीवानं सर्व लढले. कसे लढले सिद्धनाग? ना रुसले ना झोपले इमान राखले. 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 और भगवानी पेशवे का फूल टाकले. ना झुकले ना थकले पेटू न उठले. 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 और बकऱ्यावानी पेशवे का फूल टाकले. जो मनु ने पांव तले दबाया था, मैं वो कल का दलित नहीं जो मनु ने पांव तले दबाया था. मैं वो मुझ से भीम ने आकर जगाया था. वो याद कर वो दिन मनु को मानने वालों, जब सरेआम भीम ने मनुस्मृति को जलाया था. मनुस्मृति को जलाया था. सदियों की जरा जिंदगानी याद
है भीम जी की मेहरबानी याद करो तुम। तुम्हारे लिए क्या क्या नहीं किया भीम ने पाटिल। भीमराव की यहाँ कुर्बानी याद करो तुम। भीमराव की कुर्बानी याद करो तुम। शेवट आहे कसं कार्य केलं आणि कसे लढले। केले असे वारते मारून या गाव, पडून गेला भगोडा पेशवा बाजीराव। सिद्धनागाचं कार्य पाहिलं बाजीराव पेशवा त्यावेळेस होता। अरे बापरे एवढा हे काय मारले, अरे बापरे सिद्धनाग। बाजीराव पेशवा त्यावेळेस होता, पुण्याचा बाजीराव पेशवा। तो पळून गेला, त्याचा आताही पत्ता नाही, परंतु आजही त्यांची किल्लावळ या भारतामध्ये आहे। जे संविधान बदलण्याची गोष्ट करा आहे त्या बाजीराव पेशव्याची औलाद आज भी काही वाचलेले आहेत। म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक क्रांतीभूषण खडसे अमरावतीवरून लिहितात, केले असे वारते मारून या घाव, क्रांतीभूषण पडला महाराजा प्रभाव, होते पुढे पावन तो शत्रूवरी घावा। ना झुकले ना भागले ते युद्ध जिंकले, ना झुकले ना झुकले ना भागले ते युद्ध जिंकले। अरे बकऱ्यावानी पेशवे कापून टाकले, पेशवे कापून टाकले। ना झुकले ना थकले पेटून उठले, ना झुकले ना थकले पेटून उठले, ना झुकले ना थकले पेटून उठले, ना झुकले ना थकले पेटून उठले। अरे बकऱ्यावानी पेशवे कापून